मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर आणि जळगाव दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या आज 4 प्रचार सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। अजित पवार यांची अंबाजोगाई येथे होणार जाहीर सभा। यानंतर संध्याकाळी 7 वाजता बीडमध्ये देखील सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा। नाशिकमध्ये सटाणा, मनमाड, पिंपळनेर, सिन्नरमध्ये सभा। तर लोक कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आम्हाला देतील। महायुती जवळपास 70% अधिक जागांवर जिंकेल। नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। कोल्हापूरमध्ये सुद्धा यंदाच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार, महायुतीचाच बोलबाला होणार। कोल्हापूर दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। काँग्रेस पक्षात हिंसा किंवा हिंसक विचारांना थारा नाही, त्यामुळे अमित साटम यांना कोणी धमकी दिली असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो। अशा पद्धतीने कोणी आगळीक केली असेल तर त्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध जोडू नये। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे ट्विटर पोस्टद्वारे स्पष्टीकरण। आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या निकालाची वर्षपूर्ती। महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले जनतेचे आभार। महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनी आणि मतदारांचे शतशः आभार, आशयाची बावनकुळेंची ट्विटर पोस्ट। मनसेच्या वतीनं परळच्या कामगार मैदानात कोकण महोत्सव 2025चं आयोजन। महोत्सवाला राज ठाकरेंनी दिली सदिच्छा भेट। मालाडच्या मालवणीत भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक। अस्लम शेख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेचा हार घालून जाळपोळ। अस्लम शेख यांच्या विरोधात रोष। 8 पैकी साधारण 4 सीटवर आमचे उमेदवार होते, पण 20 लाख रुपये देऊन आमचे उमेदवार फोडले। युगेंद्र पवारांचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर मोठे आरोप। मंगलप्रभात लोढा धमकीबद्दल खोटं बोलतायत। अमित साटम आणि भाजपचे लोक माझ्यावर खोटे आरोप करतायत। गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जातोय। काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचं स्पष्टीकरण। अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री। आम्ही जर फक्त आम्हालाच मतदान करा असं म्हटलं तर ते युतीत मिठाचा खडा टाकण्यासारखं ठरेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर टीका। वेळ पडल्यास आमदार संतोष बांगर भाजप किंवा ठाकरेंच्या शिवसेनेत येतील। संतोष बांगर यांच्या पायाखालची वाळू सरकली। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची संतोष बांगर यांच्यावर टीका। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितचं बिनसलं। काँग्रेसनं फक्त 4 जागा देऊन पाठीत खंजीर खुपसला। वंचितचे निवडणूक समन्वयक अविनाश भोसीकरांचा आरोप। मला सारा महाराष्ट्र घाबरतो, तुम्ही मला घाबरवायला निघालाय। सांगोल्यात 2च वाघ, एक स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आणि दुसरा मी। सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं भाजप आणि शेकाप युतीला जोरदार प्रत्युत्तर। बीडमध्ये आमचा विजय निश्चित। विजयसिंह पंडितांनी आपला मतदारसंघ सांभाळावा। बीड मिळवण्याच्या प्रयत्नात गेवराई जाऊ नये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर यांचं वक्तव्य। मनसे नेते अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनला। नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचं परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल। या प्रकरणी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन नोटीस स्वीकार। शिंदे आणि माझ्या दुरावा नाही, नाराजी नाट्याच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही, तर आमच्यात कुठलीही नाराजी नाट्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। भिवंडीतील वऱ्हाळ तलावाच्या प्रदूषणाबाबत खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी। शहराला पाणी पुरवठा करणारं आणि एकमेव प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळख असलेल्या वऱ्हाळ तलाव परिसरात घाणीचं साम्राज्य।
केडीएमसीत युती न होण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे संकेत. जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. पोलिसांनी कोणतीही कसर न ठेवता योग्य तो तपास करावा. मंत्री पंकजा मुंडेंनी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात स्पष्ट केली भूमिका. खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी. परळी नगर परिषदेसाठी अरविंद लाटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं परळीत जोरदार शक्ती प्रदर्शन. मुंडे बहीण भाऊ दाखवतात वेगळं, करतात वेगळंच असं म्हणत खासदार बजरंग सोनावणे यांची मुंडे बहीण भावांवर टीका. शिवसंग्राम पक्षाच्या संपर्क प्रमुखाचा राष्ट्रवादीत प्रवेश. बीडमध्ये पांडुरंग आवारेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसंग्राम पक्षाला सोडचिठ्ठी. अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेस पार्टी ही पूर्ण चितरबितर झाली आहे. वाशिमच्या मालेगाव सभेतून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेस पक्षावर टीका. स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देता न आल्यानं अलिबागमध्ये शिवसेनेची शेकापसोबत हात मिळवणी. अनिकेत तटकरेंची शिवसेना आमदार महेंद्र दळवींवर टीका. महाड येथील चौदार तळ्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी आणणार. खासदार सुनील तटकरेंनी दिली माहिती. महाड नगर परिषद निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर. हिंगोलीच्या वसमतमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा बैठकीत सहभाग. आम्ही जर गणित जुळवलं तर आमदार संतोष बांगर एका दिवसात जेलमध्ये दिसतील. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची फेसबुक पोस्टद्वारे संतोष बांगरांवर गंभीर टीका. मालाडच्या मालवणी परिसरात भाजपचा मोर्चा. असलम शेख यांच्या विरोधात भाजप आक्रमक. असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांना फेसबुकवरून धमकी. अमानत खान असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात दिली तक्रार. काँग्रेस भाजपमध्ये संघर्ष वाढला. साटम यांची असलम शेख यांच्यावर टीका. टीकेनंतर काँग्रेस आक्रमक, भाजपही संतापली. असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर बॅरिगेटिंग. 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली. उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची चिंता. परभणीत आगामी निवडणुकांची तयारी. निवडणुकीत पाथरीकर आम्हालाच आशीर्वाद देतील. गेल्या 35 वर्षांपासून पाथरी नगरपालिकेवर आमची सत्ता. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनैद दुर्राणींना विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर. निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. त्र्यंबकेश्वर नगर परिषद भाजपासाठी महत्वाची. मात्र त्या आधीच 2 उमेदवारांवर गुन्हा दाखल झाल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण. अंबरनाथमध्ये वासुदेवच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती. शिवसेनेच्या आगळ्या-वेगळ्या प्रचाराची चर्चा. वासुदेवाकडून दारोदारी जाऊन नागरिकांना मतदानाचं आवाहन. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सध्या नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त. नांदेडच्या मुदखेड शहरातील कॉर्नर सभेतील त्यांच्या डायलॉग बाजूचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ इथे सभा आयोजित. नाहाटा कॉलेज समोरील मैदानात सभेचं आयोजन. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी सभास्थळाची केली पाहणी. लोणावळ्यात भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात. भाजप नेत्या चित्रा वाघ पर्यटन नगरीत प्रचारासाठी दाखल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेला देखील उपस्थिती लावली. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची प्रचार पदयात्रा. कॉर्नर बैठकीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर. मालेगाव नगरपंचायत निवडणूक अध्यक्षपदासाठी नागेश बळी यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा.
फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई तीव्र. 9,63,000 प्रवाशांकडून 40,59,00,000 रुपये वसूल. तर बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मागण्यांसंदर्भात लक्षवेधी धरणे आंदोलन. आझाद मैदानात होणार आंदोलन. बीड जिल्ह्यातील माजलगाव इथे आज चक्काजाम आंदोलन. उसाला 4,000 रुपये प्रमाणे दर देण्यात यावा, शेतकऱ्यांची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीत खाऊ आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल. पोलिसांनी गुन्हा दाखल करायला विलंब केल्यानं नागरिक मात्र आक्रमक. भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. स्मृती मानधनाचा विवाह सोहळा तुर्तास रद्द. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं विवाह तात्पुरता स्थगित. लग्न सोहळा मॅनेजमेंटची अधिकृत माहिती. नोव्हेंबर महिन्यात राज्यात रक्ताचा तीव्र तुटवडा. राज्य रक्त संक्रमण केंद्र मुंबई यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सकल मराठा परिवार परभणीच्या वतीनं परभणीत रक्तदान शिबिराचं आयोजन. आदिवासी गोवारी शहीद दिन. गोवारी शहीद स्मारक इथे मोठ्या प्रमाणात गर्दी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव आपल्या शहीद बांधवांना अभिवादन करण्यासाठी नागपुरात दाखल. फळांचा राजा आंबा. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल. ऐन नोव्हेंबरमध्ये पायरी कलमी आंबा बाजारात 1,500 रुपये डझन असा आंब्यांचा दर. साताऱ्यात टीईटी परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार. वेळेत पोहोचूनही 8 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. परीक्षेपासून वंचित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संताप. विद्यार्थ्यांनी विद्यालयाबाहेर आत्महत्येचा दिला इशारा. परीक्षा केंद्रावर 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यामुळे टीईटी परीक्षेपासून विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं वंचित. यवतमाळच्या लोकनायक बापूजी आणि विद्यालय केंद्रावरील प्रकार. मुलुंडमधील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा. पूर्व द्रुतगती मार्ग ते टाटा कॉलनीपर्यंत 60 फूट जोडरस्ता उभारणीला सुरुवात. जोडरस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आज संपन्न. आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते भूमिपूजन. पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी. कोणतेही नियोजन नसल्यानं नागरिकांचा संताप. महामार्गावर निर्माण होणारी ही सातत्यपूर्ण कोंडी थांबणार तरी कधी? संतप्त वाहनधारकांचा प्रश्न. यवतमाळ जिल्हा परिषदेतील 22 कर्मचाऱ्यांचं निलंबन. संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचारी आले रडारवर. आता फिजिकल तपासणीची धास्ती. लाक्षणिक दिव्यांगांचं घबाड बाहेर. इंदापूर शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची एसएसटी पथकाकडून कसून तपासणी. निवडणूक काळात पैशांचा गैरव्यवहार, बेकायदेशीर साहित्य किंवा प्रभाव टाळण्यासाठी काटेकोर चौकशी आणि तपासणी सुरू. धाराशिवच्या बोरफळ राज्यमार्गाचं चिखली फाट्याजवळ सुरू असलेलं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं. कामाची गती, दर्जा तपासल्याशिवाय काम सुरू करू न देण्याची भूमिका. गेल्या 1.5 वर्षापासून खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. नवले पूल अपघातानंतर आरटीओ ऍक्शन मोडवर. पुणे सातारा महामार्गावर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई. 2 दिवसात 100हून अधिक वाहनांवर कारवाई. 2 लाखांहून अधिक दंड वसूल. गडचिरोलीत. यवतमाळमध्ये निवडणुकीच्या धुराळ्यात मजूर दंग. मजूर प्रचारात व्यस्त असल्यानं कापूस मात्र उघड्यावर. शेतकऱ्यांवर मजूर टंचाईचं संकट. वर्ध्यात नांदोरा डफरे गावात शेतकऱ्यांना सघन कपाशी लागवडविषयी मार्गदर्शन. सेलुसुराच्या कृषी विज्ञान केंद्र येथे सेलुसुराच्या वतीनं राबवण्यात येत आहे कपाशी पिकावरील विशेष कापूस प्रकल्प. मुंबईतील दादर मार्केटमध्ये गुलाबाच्या फुलाच्या दरात वाढ. दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. गुलाबाचं 1 फूल 30 रुपयांना. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज घेणार शपथ. 5 कोटी प्रलंबित खटल्यांचे नव्या सरन्यायाधीशांपुढे आव्हान. छत्तीसगड सीमेवर वर्षभरात 4थ्या पोलीस मदत केंद्राची उभारणी. अवघ्या 24 तासात उभारलेल्या या पोलीस मदत केंद्राचे विशेष कृती विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉक्टर चेरिंग दोर्जे यांच्या हस्ते उद्घाटन. दिल्ली शहरातील प्रदूषणात प्रचंड वाढ. प्रदूषणामुळे ग्रेपच्या नियमांमध्ये बदल. टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्राद्वारे प्रदूषण संबंधी अलर्ट दिला जाणार.
डोंबिवलीतील एका ज्वेलर्सला ओलीस ठेवून लुटण्यात आलं लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लुटून चोरटे पसार. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पोलीस तपास सुरू. मोहोळमध्ये पंडित देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आणि इतर 13 आरोपींची निर्दोष सुटका. हत्येचा न्यायालयीन मार्गाने बदला घेतल्यानंतर मोहोळ तालुक्याला न्याय मिळेल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. उल्हासनगरमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक. अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक. विविध पोलीस ठाण्यात 16 गुन्हे आरोपीवर दाखल. पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंची पत्नी गौरीची आत्महत्या. आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल. पीए अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जेंविरोधात गुन्हा दाखल. कांदिवलीच्या चारकोपमधील गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेकडून सर्व आरोपींना अटक. गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू. मनमाडच्या मेडिकल व्यावसायिकाला चाकू आणि पिस्तुलीचा धाक दाखवून 30 लाखांची लूट. 100 ते 200 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात 500 रुपयांच्या नोटा देण्याचा आमिष. लोंढे टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळ बस स्थानकातून 6 किलो गांजा जप्त. ओडिसातून गांजाची तस्करी. मोरक्यासह 2 जण गजाआड. एकूण 1,42,000चा मुद्देमाल जप्त. यवतमाळचं मारेगाव महसूल विभाग ऍक्शन मोडवर. वाळू माफियांवर कारवाईचा सपाटा. अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ट्रक जप्त. या कारवाईनं वाळू माफियांचे धाबे दणाणले. कोल्हापुरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 550 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी. शिरपूरमध्ये ट्रॅक्टरची लाईट चोरल्याच्या संशयावरून 14 वर्षीय मुलाचं अपहरण करून मारहाण. आगीच्या चटक्यानं मुलगा गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. 2 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कराडमध्ये रुग्णालयात महिला रुग्णासोबत गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरला बेदम चोप. डॉक्टरला चोप देत ग्रामस्थांनी पोलिसांच्या दिलं ताब्यात. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापुरात टीईटी पेपर फुटीचा मोठा कट उधळला. पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद. 9 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. संपूर्ण राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा सुरू. पुण्यात कोयता गँगची दहशत. हांडेवाडीतील आदर्शनगरमध्ये गाड्यांची तोडफोड. 25 ते 30 दुचाकी, कार आणि रिक्षांची तोडफोड. कोयता गँगच्या टोळक्याकडून रात्री तोडफोड. पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एंट्री. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानिकांना दिसल्या बिबट्या. वन विभागाकडून आणि टीम रेस्क्यूकडून बिबट्याचा शोध सुरू. थर्मल ड्रोनने घेतला जातोय शोध. मीरा रोडमध्ये भुयारी गटार फुटल्यानं 2 सोसायट्यांचा त्रास. शिगेला. महापालिका निष्क्रिय. रहिवाशांना संताप. 2 इमारतींच्या मुख्य रस्त्यासमोर भुयारी गटाराचं पाणी उफाळून येत असल्यानं मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता. छत्रपती संभाजीनगरात स्पोर्ट बाईकला भीषण आग. पेट्रोल लिकेज झाल्यानं आग लागल्याचा अंदाज. नागरिकांच्या प्रसंगावधानाने आग आटोक्यात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बिबट्यानं बैलावर केला प्राणघातक हल्ला. सातारा जिल्ह्यातील पिलानी गावातील घटना. हल्ल्यात बैलाला गंभीर दुखापत. बिबट्याचा बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात सोयगाव येथील शिवारात साठवलेल्या 50 क्विंटल मक्याच्या गंजीला अज्ञाताकडून आग. संपूर्ण मका जळून खाक. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात. अपघातात 2 जण जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. जखमींवर सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. जुन्नर शहराच्या ईदगाह मैदानापासून जवळ असलेल्या शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू. आफान आणि रिफत इनामदार अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्या भावंडांची नावं. बीडच्या पाटोद्यात दासखेड फाटा इथे 4 चाकीची दुचाकीला धडक. अपघातात मनोज जरांगेंचे समर्थक अतुल घरत यांचा मृत्यू. अपघातानंतर 4 चाकी चालक मात्र फरार. भंडाऱ्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान. वन विभागाकडून बिबट्याची सुखरूप सुटका. बिबट्याला कोका जंगलात सोडलं. नागपुरात मोबाईल दिला नाही म्हणून 13 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. चनकापूर येथील हनुमान मंदिराजवळील घटना. मोबाईलवर गेम खेळण्याची आवड असूनही पालकांनी मोबाईल न दिल्यानं मुलगी नाराज.
कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्याचा मृत्यू. कारागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या कैद्याचा उपचारापूर्वीच मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज. तर नालासोपाऱ्यात भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर गेला पळून. अज्ञातांनी मोटरसायकलवरून येऊन ट्रकला लावली आग. परभणीच्या कुऱ्हाडी ग्रामपंचायतीत हरित उपक्रम. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड. मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे पकडली 7 फूट लांब मगर. जलद बचाव पथकानं स्थानिकांच्या मदतीनं पकडली मगर. मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. उजनी धरणातून जानेवारी महिन्यात शेतीसाठी पहिला आवर्तन. शेतकऱ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात 3 वेळा पाणी मिळणार. डिसेंबर अखेर कालवा सल्लागार समितीची बैठक. प्रयागराजमध्ये माघ मेळाव्याच्या तयारीची औपचारिक सुरुवात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये गंगापूजन करून केली औपचारिक सुरुवात. कुर्ल्यातील मदर डेअरीमध्ये बेकायदा वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार. विनापरवाना 30 झाडे कापल्याची उद्यान विभागाकडे तक्रार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.